शेतकऱ्यांच्या वापरासाठी जो युरिया वापरला जातो, शेतकऱ्यांना सबसिडी सवलतीमध्ये मिळाला जातो, नीम कोटेड एरिया बोललं जातं, त्या युरियाचा वापर शेतकरी हे शेतातील पिकांसाठी केला जातो। तसेच गव्हर्नमेंटच्या वतीने त्यांच्यासाठी हा एरिया सबसिडी स्वरूपात त्याच्यात काहीतरी सवलत देऊन दिला जातो। तोच युरियाचा वापर, नीम कोटेड एरियाचा वापर गोदरेज ॲग्रोवेट कंपनीच्या वतीने आपण माझ्या पाठी बघू शकता। या कंपनीच्या वतीने तो एरिया हा खाद्य बनवण्यासाठी वापरला गेल्याचा प्रकार समोर आलेला आहे। हा सबसिडी प्रकारचा एरिया होता आणि हा एरियाचा वापर सपशेलरित्या या ठिकाणी करण्यात आला असून हे गोदरेजचं रिसर्च सेंटर आहे आणि हे पशुखाद्य तयार करतं आणि या पशुखाद्यांपासून दुधाळ जनावरांसाठी हे पशुखाद्य वापरलं जातं। परंतु या ठिकाणी हा एरियाचा वापर करण्यात आला का गव्हर्नमेंटच्या वतीने हा एरिया हा सबसिडी स्वरूपात अनेक वेळा शेतीसाठी दिला जातो आणि या एरियाचा तुटवडा देखील जाणवतो। ह्या एरियाचा तुटवडा सपशेल मार्केटमध्ये असताना देखील या ठिकाणी हा एरिया आला कसा? 90 टन एरिया या ठिकाणी वापरण्यात आला असून या प्रशासनावरती तसेच कंपनीचे प्रशासन असेल, कंपनीचे मॅनेजर असेल, इतर अधिकारी असेल यांच्यावरती दिंडोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। या संदर्भात कृषी विभागाची केंद्राची टीम या ठिकाणी दाखल झाल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आलेला आहे। हा प्रकार उघडकीस आलेला आहे। हा असला प्रकार नाशिक जिल्ह्यात कृषी मंत्री असताना कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये असा प्रकार समोर आल्याने मोठी खळबळ तसेच शेतकऱ्यांमध्ये देखील चर्चेचं वातावरण आहे।